मुलांनो, हे पहा काय दिसते तुम्हाला? रांगोळी. दारासमोर वगैरे तुमची आई रांगोळी काढते किंवा दीदी रांगोळी काढते. तशा प्रकारची काय आहे? रांगोळी आहे. आणि ही रांगोळी तुम्हाला दिसते काय दिसते? अर्धवट आहे काढलेली. आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिसतात? बिंदू. तर आता ही रांगोळी आपल्याला काढायची आहे. तर रांगोळीसाठी कसा पाहिजे? पृष्ठभाग सपाट पाहिजे. तर रांगोळी काढताना सुरुवात आपण कशापासून करतो? ठिपक्यापासून. आणि त्याच्यामध्ये जे आकार दिसतात हे आकार कोणते आकार आहेत? इथं चौकोन आहे, आयत आहे, इथं त्रिकोण आहे. तर समजा स्कूटरवरती किंवा प्राण्यांच्या पाठीवरती तुम्हाला रांगोळी काढता येईल का? नाही काढता येणार, कारण तो पृष्ठभाग हा सपाट नसतो. म्हणून प्राण्यांच्या पाठीवरती आपल्याला रांगोळी काढता येणार नाही. आणि रांगोळी काढत असताना आपण सुरुवात कशाने केलेली आहे? ठिपक्याने. तर आज आपल्याला भूमितीतील मूलभूत संभोग पाहिजेत. आणि तुम्हीही घरी छानपैकी रांगोळी काढा, तुमच्या वहीवर काढा, किंवा दारात काढा. अशा प्रकारची वेगवेगळे आकार, भौमितिक आकार घेऊन रांगोळी तयार करा. आता पहा, आपल्याला पहिलं पाहायचंय, आताच पाहिलं रांगोळी काढत असताना काय काढलेले आहे? ठिपके. ठिपके म्हणजेच काय आहे? ते प्रतीक कशाचं आहे? बिंदूचं प्रतीक आहे. तर बिंदू आपण पेनने, असं पेनने वहीवर किंवा पुस्तकावरती आपण जो ठिपका काढतो त्याला आपण काय म्हणतो? बिंदू. पेन किंवा अणुउंचीदार असा पेन्सिलच्या टोकणं ज्यावेळेस आपण वहीवरती टिंब देतो त्याला आपण काय म्हणतो? बिंदू. ठिपका म्हणजे बिंदूचं प्रतीक आहे. बिंदू कॅपिटल इंग्रजी अक्षराने दाखवलं जातं. ए, समजा इथं पी आहे, इथं क्यू आहे. हे काय आहे? बिंदू आहेत. बिंदू अगोदर बिंदूचं वाचन करत असताना बिंदू ए म्हणायचं. बिंदू ए, बिंदू पी, अशा प्रकारे त्याचं वाचन करायचं. आणि लक्षात ठेवा, बिंदूला लांबी, रुंदी अथवा जाडी नसते. बिंदूला लांबी, रुंदी अथवा जाडी नसते. हे लक्षात ठेवा. आता पुढचा आहे बिंदू झाल्यानंतर बिंदू त्या पुढचा. आता मी 2 बिंदू घेते. 2 बिंदू तुम्हाला दाखवलेले, त्याला नाव दिलं ए आणि दुसरा बिंदू घेतला मी बी. पहा, मी पट्टीच्या सहाय्याने दोन्हीही काय केलेले आहेत? जोडून घेतलेले. पहा, तर हा काय तयार झालेला आहे? रेषाखंड. बिंदूनच तयार झालेला आहे रेषाखंड. तर या ठिकाणी आपण 2 बिंदू जोडले, ए आणि बी बिंदू जोडलं पट्टीच्या सहाय्याने. तर काय तयार झालेला आहे? रेषाखंड तयार झालेला आहे. मी हा रेषाखंड पुढे असाच वाढवते. पहा, असं जर वाढवत गेलं तर पूर्ण बोर्ड तुमच्या वहीवरही काढला तुम्ही तर तुमचं पूर्ण पानं असं पुढे काय होणार आहे? ते पुढे पुढे काय होणार आहे? वाढणार आहे. सरळ इकडं पण वाढणार आहे, असं पुढे वाढत जाणार आहे. ते म्हणजेच पुढे जर आपण वाढवली मोठी आणि पुढे अमर्याद. आता हा रेषाखंड कसा आहे? मर्यादित आहे. आणि ही जी दाखवलेली आहे, बाणाचे टोक दाखवलेले आहेत. बाणाचे टोक कशासाठी दाखवलेले? कारण ही आहे रेषा. रेषा ही अमर्याद असते आणि रेषाखंड कसा आहे? मर्यादित आहे. त्याला लांबी आहे. आणि रेषाखंडाचे वाचन थोडक्यामध्ये कसं करतात बघा. रेषाखंडाचे वाचन रेख ए बी किंवा रेख बी ए
थोडक्यामध्ये रेषाखंडालाच रेख असे म्हणतात. रेख BA पण करतात. तर रेषाखंडाची लांबी निश्चित असते. रेषाखंडाची लांबी ही कशी असते? निश्चित. किती समजा ही असेल 5 सेंटीमीटर म्हणा, 4 सेंटीमीटर अशी रेषाखंडाची लांबी निश्चित असते. पण ही जी काढलेली आहे आकृती मी पहा, पुढे बाण दाखवलेले दोन्ही बाजूला. बाण कशासाठी? म्हणजे ही रेषा पुढे पुढे काय होणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे ती अमर्याद आहे, अमर्याद वाढणार आहे. त्या रेषेला मी नाव दिलं PQ. त्या रेषेला लहान इंग्रजीत अक्षराने नाव दिलं जातं. L म्हणा, M म्हणा, N असंही नाव दिलं जातं. आणि लक्षात घ्या, हा सुद्धा इथून इथपर्यंत हा काय आहे? रेषेचाच भाग. म्हणजे इथून इथपर्यंत रेषाखंड पण होऊ शकतो. हा P आणि Q. आता ही अमर्याद वाढते म्हणून या ठिकाणी काय दाखवलेले? बाणाची खूण केलेली आहे दोन्ही बाजूला अमर्याद वाढते. आणि रेषेचं नाव लिहित असताना रेषा PQ किंवा रेषा QP असेही वाचन करतात. पहा, आणि या रेषाखंडाचे A हा जो बिंदू आहे त्या बिंदूला कोणता बिंदू म्हणतात? तर रेषाखंडाच्या सुरुवातीला इथं जे आहे आणि B बिंदू आहे त्या दोन्ही बिंदूला कोणते बिंदू म्हणतात? A बिंदूला, A बिंदू आणि B बिंदू, बिंदू B ला काय म्हणतात? अंत्यबिंदू. कोणता बिंदू म्हणतात? अंत्यबिंदू असे म्हणतात. त्या A आणि B या बिंदूला रेषाखंडाच्या काय म्हणतात? अंत्यबिंदू म्हणतात. आता पाहिलं रेषेचं वाचन कसं केलं जातं. ही जी आकृती आहे बिंदू पासूनच तयार झालेली आहे ही पण. आणि हा जो भाग आहे P आणि Q, रेषाखंड हा रेषेचाच भाग आहे. आणि अमर्याद वाढण्यासाठी आपण काय वाढलेली आहे दाखवण्यासाठी काय दाखवलेले? या बाजूला बाण दाखवलेले आणि या बाजूला ही पुढे पुढे वाढत राहते, पुढे अनंत पुढे वाढत राहते. म्हणून हे बाण दाखवलेलं आहे. लिहित असताना वाचत असताना रेषा PQ किंवा रेषा QP असे वाचतात. आणि एक पाहिलं आपण दोन बिंदूतून, बघा हे दोन बिंदूतून किती रेषा काढता आल्या? एकच रेषा. तर पुढचं ही झाली रेषा. रेषेचं वाचन पाहिलं आपण. लिहिताना रेषा कशी लिहायची? कॅपिटल अक्षराने लिहितात आणि इंग्रजीच्या लहान अक्षराने सुद्धा लिहिलं जातं. पुढे किरण. तर किरण, सूर्याचे किरण सर्वदूर पसरलेले असतात आणि त्या दिशेने ते काय होतात? जात असतात. तुम्ही पाहिलेली आहे बॅटरी लावल्यानंतर त्याचा प्रकाशचे किरण मात्र सरळ जातात. तर आपल्याला किरण काढायचं आहे. किरण पहा, किरण हा इथं A बिंदू दिला आणि इथं B बिंदू. तर किरणा एकाच बाजूला किरण काय होतो? पुढे पुढे वाढत राहतो. म्हणून हे बाणाने दाखवलेलं आहे. आणि या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. कोणता बिंदू म्हणतात? A बिंदूला बिंदू A हा काय आहे? आरंभ बिंदू. पहा, A हा आरंभ बिंदू आहे आणि पुढे पुढे काय व्हायला लागलेला आहे? किरण वाढायला लागले. इकडे नाही, त्याच दिशेला वाढायला लागलेला आहे. आणि किरणाचं नाव लिहित असताना आरंभ बिंदू पासून सुरुवात करायचं. किरण AB. पण जसं आपण रेषा आणि रेषाखंड दोन्ही बाजूने लिहू शकतो, पण या ठिकाणी किरण मात्र असं लिहायचं नाही, कारण इकडं वाढलेलं आहे. BA किरण लिहित नाही, लिहायचा नाही. किरण फक्त AB
असा द्यायचा, कारण ए ला आरंभ बिंदू म्हणतात आणि किरण लिहित असताना किरण ए बी असा लिहायचा. आता समजा या ठिकाणी समजा इथं पी आणि क्यू, तर या ठिकाणी किरण पी क्यू व किरण क्यू पी असा येऊ शकतो, कारण पी पासून पी टू बिंदू पासून इकडं किरण आणि क्यू पासून इकडं क्यू पी अशाही पद्धतीनं आपल्याला त्याचे लेखन करता येते. पुढचा भाग पाहू आपण. किरण एकाच बाजूला अमर्याद वाढतो आणि एका बिंदूला, सुरुवातीला जो बिंदू असतो त्या बिंदूला काय म्हणतात हे पाहिलं, आरंभ बिंदू. पुढे पहा, दोन बिंदूतून, आता आपल्याला गुणधर्म पाहायचे, हे करून पाहू. पहिल्या प्रथम आपण एका बिंदूतून, तुम्ही सांगा बरं, एका बिंदूतून किती रेषा काढता येतील हे पहा. आपण काढून पाहू. एक बिंदू घेतला, त्याच्यामधून आपण रेषा काढायला लागलो तर बघा कितीतरी रेषा काढता येतात. तर अशा काय असंख्य रेषा काढतात. एका बिंदूतून तुम्हाला आणखी काढता येतात. हे पहा, तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. आणखी काढता येतात आपल्याला ह्याच्यामध्ये. किती काढता येतात? एका बिंदूतून, हे लक्षात ठेवा, एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. किती रेषा काढतात? एका बिंदूतून आपल्याला असंख्य रेषा काढतात येतात हे पाहिलेले. आणि जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदतात त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात आणि त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एका अधिक रेषा एका बिंदूत छेदतात, त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. हे लक्षात ठेवा. याचा उपयोग तुम्हाला पुढच्याही वर्षी होणार आहे. काय? जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात आणि त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. कोणता बिंदू म्हणतात? संपात बिंदू असे म्हणतात. तर छेदन बिंदूला काय म्हणतात? संपात बिंदू असे म्हणतात. त्या ठिकाणी जो बिंदू मिळतो आपल्याला तो बिंदू म्हणजे कोणता बिंदू आहे? संपात बिंदू. समजा ही एल रेषा यन आणि समजा इथं आपण पी दाखवली
क्यू दाखवली आणि तो ओ दिलं, तर ओ हा बिंदू जे आहे तो म्हणजे एका बिंदूतून किती रेषा जातात? असंख्य रेषा जातात. आणि काय लक्षात आलं? जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात आणि त्यांच्या छेदन बिंदूला काय म्हणतात? छेदन बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. हे आपण पाहिलेले, लक्षात ठेवा सर्व. आणि आकृती आपण काढा, व्याख्या ही लिहा. पुढचा भाग पाहू आपण. आता पाहिलं एका बिंदूतून किती रेषा जातात, तर एका बिंदूतून असंख्य रेषा आपल्याला काढता येतात, हे पाहिलेले. आता तर दोन भिन्न बिंदू काढले आपण. आता मी इथं बिंदू दाखवले तुम्हाला. समजा याला नाव दिलं ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि जे. पहा हे बिंदू आहेत. आता दोन भिन्न बिंदू घेऊ आपण आणि जोडू. कुठले दोन भिन्न मी बिंदू घेतले, इथले दोन भिन्न बिंदू घेतले आणि जोडलं, तर काय झालेलं आहे तयार बघायचं. दोन बिंदूतून भिन्न बिंदूतून काय झालं? मी काय काढलं? रेषाखंड काढला. तरी कुठेही दोन बिंदू घेऊत आपण. पहा इथं एक नाव दिलं ए बी, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. हा गुणधर्म लक्षात ठेवा. दोन भिन्न बिंदूतून एक व एक आणि एकच, एक व लिहिला तरी चालेल किंवा आणि लिहिलं, एक आणि एकच रेषा, एक आणि एकच रेषा काढता येते. हे लक्षात घ्या. दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते आणि एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात, हे पाहिलं आपण. आता जे समजा सरळ रेषेमध्ये आहेत. आता पहा इथं हे सरळ रेषेमध्ये तुम्हाला दिसायलेलं आहे. सरळ रेषेवर आहेत त्यांना काय म्हणणार आपण? एकाच रेषेवरचे एक रेषीय बिंदू. हे पहा एफ जी एच आय, दोन पेक्षा जास्त बिंदू एकाच सरळ रेषेवरती आहेत, तर त्या बिंदूंना काय म्हणतात? एक रेषीय बिंदू असे म्हणतात. जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेवर असतात, त्या बिंदूंना एक रेषीय म्हणतात. त्यांना एक रेषीय काय म्हणतात? बिंदू. त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. काय पाहिलं आपण? दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. पहा दोन भिन्न बिंदू काढले तर त्याच्यातून एकच रेषा जाते का? जास्त जातात का? नाही. तर जेव्हा आता इथं पहा एकाच रेषेवरचे बिंदू आहे,
जे 3 किंवा अधिक 4 आहेत त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतात. जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. पण आता समजा इथं पहा, इथं काय दाखवलेलं आहे, इथं G आहे, इथं H आहे, इथं J आहे, वेगळा आहे. किंवा इथं एक मी बिंदू घेतला, समजा इथं घेतला R घेतला. आता काय B C R एका रेषेत आहेत का? नाही. तर अशा बिंदूंना, एका रेषेत नसणाऱ्या बिंदूंना कोणते बिंदू म्हणतात? अनेक रेषीय बिंदू असे म्हणतात. जे बिंदू एका सरळ रेषेत जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू म्हणतात. कोणते बिंदू म्हणतात? नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. कारण ते एकाच रेषेत नाही. जे बिंदू एका सरळ रेषेत नाही, ते बघा इथं दाखवले तीर किंवा इथले तीर, हे D E G म्हणा, किंवा इथं दाखवले A B C एका रेषेत आहेत का? सरळ नाही. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. हे लक्षात ठेवा सर्वांनी. ह्या ज्या काही गुणधर्म आहेत किंवा व्याख्या आहेत त्या आकृतीवरून लक्षात घ्यायचं, पाठ करत बसायचं नाही. भोकत बसलात तर विसरून जातं. अगोदरच म्हणतात भोकलात की ओकचा म्हणून. तर त्याच्या पद्धतीनं भोकायचं नाही. कधीच गणित पाठ करायचं नाहीये, समजून घ्यायचं. किती वेळेस जरी काही चुकलं तरी प्रयत्न करायचा, परत येईपर्यंत प्रयत्न सोडायचा नाही करायचा. आकृती अगोदर काढून पाहायचं. खरंच एक बिंदू काढायचा, 2 बिंदू काढायचा, किती रेषा काढता येतात ते पाहायचं प्रथम करून. आणि त्याची व्याख्या सुद्धा तुम्हालाच तयार करता येते. काय एका बिंदूतून काढले तर तिथं मग काय तयार झालं? एका बिंदूतून खूप रेषा भरपूर काढता येतात. म्हणजे आपल्याला न मोजता येतात अशा एवढ्या काढता येतात. म्हणजे त्यालाच काय म्हणायचं गणिती भाषेमध्ये? असंख्य काढता येतात. आणि एक मनातून भीती काढून टाका तुम्ही मुलांनो की गणित अवघड या अगोदर भीती काढून टाका. खूप सोपं आहे. सगळे विषय सोपे असतात. फक्त समजून अगोदर करायला सुरुवात करा. समजलं की करा वाटतं. परत व्हिडिओ पाहायचा, परत पुढचा भाग पाहूत आपण. प्रथम पहा, या ठिकाणी तुम्हाला बोर्ड दिसतो. तुम्हाला टेबल माहित आहे, टेबलाचा भाग वरचा सपाट असतो. पण आता की पहा, ही काय दिसतीये? पाण्याची बाटली आहे. ही आहे का सपाट? नाही. तर हा बोर्ड प्रतलाचाच एक भाग आहे. टेबल झालं प्रतलाचाच भाग आहे. तो मात्र टेबल म्हणजे मर्यादित दाखवलेला आहे. आणि सपाट पृष्ठभाग प्रतल कशाला म्हणतात? तर सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेमध्ये काय म्हणतात? प्रतल असे म्हणतात. प्रतल अमर्याद पृष्ठभाग त्याचा अमर्याद वाढलेला असतो. ते आकृतीने आपण दाखवू. प्रतलाला मी नाव दिलं H. अमर्याद म्हणजे इकडेही वाढतो, इकडेही वाढतो, इकडेही वाढतो. तर प्रतल कशाला म्हणतात? सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. सपाट पृष्ठभाग
पृष्ठभागाला सपाट पृष्ठभागाला काय म्हणतात? प्रतल म्हणतात. तर ही आकृती प्रतलाची दाखवलेली आहे. वाक्य बाणाने दाखवलेले म्हणजे अमर्याद वाढतो. आणि एच प्रतलाचं नाव मी दिलेलं आहे. एच कोणतंही देऊ शकता. सपाट पृष्ठभागालाच काय म्हणतात? प्रतल असे म्हणतात. आता पहा, हे जे तुम्हाला वहीचं पेज दिसतं, पहा आडव्या रेषा दिसतात, त्या एकमेकांना बघा, एकमेकांना काय होतात? जुळतात का असं पुढे? नाही. तर त्या एकमेकांना काय होत नाहीयेत? मिळत नाहीत. म्हणजे या रेषांना कशा रेषा म्हणायचं? समांतर रेषा. आता पहा, मी हे काढून दाखवते. आता ही एल आणि एम रेषा घेतली आहे समजा. आता मी ही रेषा कितीही पुढे वाढवले तर एकमेकांना मिळतात का? नाही. पण आता हे पहा, आता ही दोन रेषा मी दाखवलेल्या आहेत. पुढे पुढे मी जर वाढवले, बघा इकडं हीच रेषा जर वाढवली अशी, ती पण वाढवली, तर ती एकमेकांना काय होतात? मिळतात. इथं या ठिकाणी म्हणजे अशा रेषांना कसल्या रेषा म्हणतात? छेदणाऱ्या रेषा म्हणतात. आणि ह्या ज्या एकमेकांना छेदत नाहीत त्यांना म्हणतात समांतर रेषा. आता ह्या ज्या आहेत, समजा ह्या ज्या रेषा आहेत त्या एकमेकांना काय झालेल्या आहेत? त्या छेदलेल्या आहेत. याला नियम दाखवलेले तुम्हाला, त्या एकमेकांना छेदलेले आहेत. मात्र या कितीही वाढवल्या तर एकमेकांना छेदत नाही. म्हणजेच या रेषांना कोणत्या रेषा म्हणतात? समांतर रेषा. समांतर रेषा. तर कोणकोणती? रेषा एल आणि रेषा एम ही कशी आहे? समांतर आहे ही रेषा. बघा, आता समांतर दाखवत असताना रेषा एल समांतर रेषा एम, म्हणजे ही जी दोन उभ्या रेषा आहेत ते समांतरचं चिन्ह आहे. हे काय आहे? समांतर रेषेचे चिन्ह आहे. काय आहे? समांतर रेषेचं काय आहे? हे चिन्ह आहे. हे लक्षात ठेवा. हे दोन उभ्या रेषा म्हणजे समांतर रेषेचं चिन्ह आहे. तर पुढचं एक उदाहरण आपण सोडू. या ठिकाणी तुम्हाला काही नाही, असंच दिलेलं आहे. पुढे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही काय करा? सराव सोडवा. सराव संच पण काही नाही, तिथं रेषाखंड दिलेले आहेत. त्या आकृत्यावरनं तुम्हाला सोडवता येतं. जोड्या दाखवलेले आहेत, जोड्यांचे गट, प्रतल आहे, त्याच्यात रेषाखंड आहे, किरण आहे. चौथ्या आकृतीमध्ये काय दिलेले आहे? त्याच्यामध्ये किरण किती आहेत, रेषाखंड, त्यांची नावे लिहायची आहेत. ते तुम्हाला सर्वांना एवढा भाग समजलेला आहे, म्हणजे ते सोडवता येतच. प्रयत्न करा, तुम्ही सोडवा. आणि हे छेदणाऱ्या, ह्याच्या खाली काय असे उदाहरण दिलेलं असेल तर चौकट असेल तर इथं काय लिहायचं? छेदणाऱ्या रेषा. छेदणाऱ्या रेषा.
असं चौकट दिलेली असते, आकृती काढलेली आहे त्याच्या खाली. आता ह्याच्या खाली अशा त्याच्या खाली काय लिहायचं? पुढे पेज क्रमांक तुम्हाला 4 वर दिलेले, प्रत्येकाला पुस्तकं मिळालेले आहेत. आता ह्याच्या खाली काय लिहिणार तुम्ही? समांतर रेषा. तर पेज नंबर 4 वरती दिलेलं आहे आणि तुम्हाला एक पुढे सांगितलेलं आहे गणिती माझा सोबती. त्याच्यावरती एक तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे, मैदान आहे. मैदानावरती विद्यार्थी बसलेले, तिकडून इकडून खांब आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे एक तोंड एकीकडे तोंड अंतर ठेवून बसलेलं असलं की त्याला कोणता खेळ म्हणतो आपण? खेळतो तुम्ही खो खो. तर त्या खो खो खेळामध्ये एकाच रेषेवर काही विद्यार्थी बसलेले आहेत, त्याचंही निरीक्षण करा. आणि नैकरेषीय कोणते आहेत बिंदू ते विद्यार्थी म्हणजेच. आणि आकाशामध्येही आपण तारे पाहतो, तर ते आकाशामध्येही त्या ताऱ्यांचं एका रेषेमध्ये असलेले बिंदू, नैकरेषीय असलेले बिंदू तुम्ही चित्राचं निरीक्षण करा आणि पहा. अशा पद्धतीने पुढचा भाग आपण नंतर पाहू. आणि वहीवरती उदाहरण संग्रह सोडवा आणि सोडून ठेवा. जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपण तुमच्या वह्या तपासून दिल्या जातील आणि तुमच्या पालकांना दररोजच्या दररोज केलेला भाग दाखवा. धन्यवाद.